हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया एरम पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही पोचलो आमच्या गावी, म्हणजेच मुक्काम पोस्ट कोर्ले तळीची वाडी इथे। आणि हे आमचं पूर्ण घर आहे, तर तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला पूर्ण घर देखील दाखवते आणि इथून आम्ही आता बाहेर फिरायला जाणार आहोत, ते देखील आपण फिरू। तर हे लोक इथे नाश्ता करायला बसलेत। जिथे मम्मी आहे, इथे पत्तू आहे, हा प्रथम, आणि हे आमचं घर आहे। तर गाइस, हे माझे पप्पा आहेत। आता आम्ही इथे सर्वांकडे आमच्या पाहुण्यांकडे भेटायला चाललोय त्यांना। तर चला तुम्ही पण। तर गाइस, ह्या भाकऱ्या आहेत आणि माझ्या वैशाली काकूने बनवल्यात। आणि वैशाली काकूच्या हातच्या भाकऱ्या म्हणजे स्वर्ग सुख, आणि त्याच्यासोबत पिठला म्हणजे काय सांगूच शकत नाही मी। तर गाइस, इथे मम्मी आहे, ती पण छान तयार झाले। आणि इथे पत्तू आहे, माझी सिस्टर, तो भाऊ माझा, आणि फोन घेऊन बसलेत ते लोक। इकडे नंदी आहे, इथे घंटेची मधुरी आवाज येतो। तर मित्रांनो, ह्या आमच्या गावच्या जुन्या देवांच्या प्रतिमा आहेत, तुम्ही बघू शकता। आणि ह्यांचं काम देखील तुम्ही बघू शकता, किती वर्षांपूर्वीचं आहे, पण जशाच तसं आहे। आणि आताच्या जे देवींच्या प्रतिमा आहेत त्या देखील तुम्हाला मी दाखवते। तर हे आमच्या जुगाई देवीचं मंदिर आहे। मी तुम्हाला आतून देखील परिसर दाखवते त्याचा। तर मित्रांनो, ह्या आता आमच्या देवांच्या नवीन प्रतिमा आहेत, तुम्ही बघू शकता। हे देवी सगळ्या चांदीचे आहेत, गळ्यामध्ये सगळं जुन्या कामाचं सोनं आहे। ही आमच्या शिमग्याची पालखी आहे, तुम्ही बघू शकता। दरवर्षी शिमग्याला हीच पालखी आमच्या दरवाजात येते। तर मित्रांनो, इथे सत्यनारायणाची पूजा देखील चालू आहे, तुम्ही बघू शकता। तांब्याला लावलं। कोर्ले धालवली महाविद्यालय आहे, म्हणजे हा जो ब्रिज तुम्हाला दिसतोय त्या ब्रिजच्या त्या साईडला कोर्ले आणि ह्या साईडला धालवली। तर तिथे जी समोर तुम्हाला शाळा दिसते ती बघा तिथे, तर तिथे ती पहिलीपासून 7वी पर्यंत शाळा आहे। आणि पुढचं जे आहे 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण ते ह्या शाळेमध्ये दिलं असतं, म्हणून या शाळेचं नाव आहे कोर्ले धालवली महाविद्यालय। तर मित्रांनो, हे मागे जे तुम्ही बघतायत ते पूर्ण आमचं कोर्ले गाव आहे। आणि इथून आम्ही आता आमच्या तळीच्या वाडीसाठी रवाना होणार आहोत। जाताना आम्हाला एक ब्रह्मदेवाचं मंदिर देखील लागेल, ते आम्ही तुम्हाला दाखवतो। आत्ताच जुगाई देवी मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि निघालोय। तर चला तुम्ही पण। इथे सर्व आम्ही थांबलो आहेत, मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून हे लोक वेट करते। तिथे पप्पा आहेत, बहीण मोबाईल घेऊन बसले, दादा गाडी चालवते। तर चला। तर मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय ते ब्रह्मदेवाचं मंदिर आहे। आपल्या भारतामध्ये ब्रह्मदेवाचे 2च मंदिरे आहेत, ते म्हणजे राजस्थान येथील तरकस, तर दुसरे देवगड तालुक्यातील कोर्ले येथे। तर ह्या मंदिराची रचना कशी झाली ते मी तुम्हाला सांगते। सुमारे 250-300 वर्षापूर्वी सदाशिव गोरले नावाचा एक नामांकित शेतकरी होता। तो इथे नांगरणी करत असता नांगराचा एक फळ दगडाच्या खडकात अडकला, आणि त्या ठिकाणी गाई एक पान्हा सोडतानाचे दृश्य त्याला दिसून आले, आणि ईश्वरी रचना असल्याचा दृष्टांत त्याला इथे मिळाला। आणि तिथूनच या ब्रह्मदेवाची मंदिराची स्थापना देखील झाली। तर गाइस, आम्ही फिरून वगैरे आलोय। तर ब्रह्मदेवाच्या मंदिरात गेलेलो, आई जुगादेवीच्या मंदिरात गेलेलो। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच, बाय।